आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नोटबंदी काळामधील 101 कोटी रुपये राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून जुन्या नोटांबाबत निर्णय होत नसल्यानं जिल्हा बँक प्रशासन हतबल, तर बँकांनी जुन्या नोटा मुदतीत परत न दिल्याचा आरबीआयचा दावा। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आता गुंडाळणार, भरपाईचे 4 निकष देखील वगळण्याचे निर्देश, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमधील बैठकीत निर्णय। शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, वॉटर सॅल्यूट करून विमानतळावर आनंदोत्सव। नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार, भाजप नेते सुजय विखे पाटलांकडून विश्वास व्यक्त। प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार, ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार, भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये वर्ग। इंडिगोच्या मूळ कंपनीला आयकर विभागाचा दणका, 944 कोटींचा दंड ठोठावला, आयकर विभागाची कंपनीला नोटीसला कायदेशीर आव्हान देणार, कंपनीची माहिती। 2 वर्षांमध्ये बालमृत्यूमध्ये 27% घट, विविध योजना आरोग्य सुविधांचा विस्तार, काळजी आणि सततचा पाठपुरावा याचे सकारात्मक परिणाम, आरोग्य विभागाची माहिती। अकोल्यातील 20 ते 25 पेक्षा अधिक गावांमध्ये खाऱ्या पाण्यामुळे अनेकांच्या किडनी फेल झाल्याचा आरोप, किडनीच्या आजारांवरील उपचारासाठी 12 लाखांपेक्षा अधिक खर्चूनही निदान नाही। बुलढाणा केसगळती प्रकरणी आयसीएमआरच्या अहवालाची अद्यापही प्रतीक्षाच, अहवालाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून लपवाछपवी सुरू, आतापर्यंत केसगळती रुग्णांची संख्या 297 वर। शेगाव तालुक्यामधील अनेक गावात गेल्या 2 महिन्यांपासून केसगळतीनं नागरिक हैराण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पुण्यामध्ये मनसेची कार्यकर्ते आक्रमक, पुण्यामध्ये सरकारी संस्था आणि बँकांनी मराठीमध्ये व्यवहार केले नाहीत तर उद्यापासून खळखट्याचा इशारा।